आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती 45,000 कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना, ही मस्ती आहे। 45,000 कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल, त्यातले घोटाळे आता एक एक बाहेर येतात, तो एक भाग वेगळा झाला। पण लाडक्या बहीण योजनेतून जे 1,500 रुपये त्या घरी, त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत, त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत 1,500 रुपयाने सावरलं जाणार आहे का, त्याचं उत्तर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे। मुलांची शिक्षणाची सगळी वाट लागलेली आहेत, घरदारांबरोबर दप्तरं, पुस्तकं, वह्या वाहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यात भरीस भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे, तो तर एक घोटाळाच आहे। बँकांच्या नोटिसा आता शेतकऱ्यांना यायला लागलेल्या आहेत। मी सर्व शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकडे येणाऱ्या बँकांच्या नोटिसी एकत्र करा, आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या, त्याचं पुढे काय करायचं ते आम्ही बघतो। ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत। त्यांचं म्हणणं, साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती, अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही, पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही। तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेला तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा, कर्ज माफ करा। मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू, योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं 2019ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यात सुद्धा एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो, पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत। त्याचबरोबरीने कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय? मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी 50,000 रुपये, ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून? हा एक धूळफेकीचा प्रकार आहे। केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे। जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली की बिहारमध्ये आता निवडणुका येत आहेत आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकलेले आहेत, स्वतःहून जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या, अशा प्रकारची ती बातमी आहे। मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या। किती पैसे द्यायचे, कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल, म्हणून आठवण करून देतो की जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा PM केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला, ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही, त्याची माहितीच्या अधिकारात मिळत नाही, मागितली तरी मिळत नाही, सगळं काही गुप्त आहे। पण कानावर आलं होतं की करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये PM केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले। पंतप्रधानांना सांगतो की PM केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? PM केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे, म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे। परत सांगतो, केअर फंडातून भरघोस मदत शेतकऱ्यांना ते करू शकतात, एवढे पैसे त्या PM केअर फंडामध्ये आहेत। जर PM केअर फंड आत्ता योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार कधी आणि PM कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या। तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत, टप्प्यात या गोष्टी आणखीन स्पष्टतेने बोलत जाऊ। आजपर्यंत यापूर्वी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या अवेळी अतिवृष्टी, पूर ह्या सगळ्या 2023 पासून आहेत आणि मंजुरी ही जवळपास 14,000 कोटी म्हणजे 13,819 कोटीची झालेली आहे। आता याच्यामध्ये आले किती कोटी रुपये, त्याच्यात आत्ताचे परत हे 2200 कोटी प्रत्यक्ष आले किती रुपये, शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले, हाही सुद्धा एक याचाही एक पंचनामा केला गेला पाहिजे। म्हणून मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही राजकारण आणत नाही, तुम्ही आणू नका। घोषणा फार
तुटकी केलेली आहे, त्रोटक घोषणा तुम्ही केलेली आहे, ती आणखी मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे. आणि घोषणा केल्यानंतर हवेत विरून न जाता, कागदावर न राहता, जे काही अधिकारी आहेत ते जर का आड वागले त्यांच्याबद्दल सुद्धा शिवसैनिक त्यांना राहणार नाही. म्हणून विनासायास शेतकरी आजच संकटात आहे, खचून गेलेला आहे. त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे. आत्ता तुम्ही अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे. त्यांच्या ती एक बेनामी कंपनी आहे, त्यांचा पक्ष म्हणजे. त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही. जे स्वतःची जाहिरातबाजी आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही. परत एकदा सांगतो की PM केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकतात. एवढे पैसे त्याचे पटीने PM केअर फंडामध्ये पैसे आहेत, तर पंतप्रधान ती जबाबदारी घ्यावी. तुम्ही अजित पवार असं म्हणाले की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. हे जर त्यांना माहिती आहे तर ज्याप्रमाणे ते सोंग करून उपकार केल्याच्या आवेशामध्ये सांगतायत लाडक्या बहिणीबद्दल, तर मला त्यांना सांगायचं की मी तुम्हाला मार्ग पण दाखवतोय. PM कडे जा, तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे, त्यांनी नुसता धूर सोडू नका, तर प्रधानांना फंडातून पैसे घेऊन या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका शेतकऱ्याला प्रश्न विचारला की पाठीवरच्या मदतीचं काय, करा ना, बरा पडेल तो. कारण त्याला दुःख तो भोगतोय, त्याला त्याचं दुःख माहिती आहे. तुम्ही म्हटलं ना लाडकी बहीण करताय, त्या लाडक्या बहिणीवर 1,500 रुपये पर महिना यांनी सावरलं जाणार आहे का? आत्ता मुलाबाळांचं जे नुकसान झाले शिक्षणाचं फी माफ होणार आहे का? त्याच्यानंतर ज्यांची जमीन 5-5 वर्ष लागतील काही जमीन परत ती त्या अवस्थेत आणायला, खर्च निघणार कसा? आता सगळं तर केवळ हाच हंगाम नाही, पुढचा हंगाम सुद्धा आता धोक्यात आलेला आहे. हे एवढं डोक्यावरचं कर्ज हे लाडक्या बहिणीच्या 50 रुपयांनी भागलं जाणार आहे का? ह्याचं उत्तर हे अजितदादांनी द्यावं. आणि मग त्यांना काय खेळायचं असेल ते खेळू द्या. काहीतरी असलं पाहिजे, किती दिवसामध्ये या शेतकऱ्यांपर्यंत मदत मिळाली पाहिजे. तसं दिवाळीच्या माझं अपेक्षा आहे दिवाळीच्या आत, कारण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे दिवाळीच्या आत. मी दिवाळीच्या नंतर परत एकदा येणार तर आहेच, पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. कोण नाही म्हणूनच की आता हे राजकारण करत नाहीत असं मला वाटतं, पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी. आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये ती केली होती, करोना असताना सुद्धा केली होती, कालबद्ध होती, तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना करून टाकू. स्वरूप पण सांगत नाही, आम्ही काय करणार? आता त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी कशी देऊ? मी सूचना केलेली आहे, त्यांना सूचना केलेली आहे की कालबद्ध कार्यक्रम आखा, करू नका. जसं स्वतःच्या जाहिरातबाजी तुम्ही हजारो उधळले, त्याचा पंचनामा जनता करते. त्याच्यामुळे ह्या पंचनाम्याच्या कास्ट किंवा काय असतं त्याच्यामध्ये जनतेला अडकवू नका. कारण शेतकरी आज खचलेला आहे. अनेक जणांची घरं वाहून गेलेत, काही शेतकरी नाही आहेत पण त्यांची सुद्धा घरं वाहून गेलेत. मग प्रधानमंत्री आवास योजना जी काय आहे त्याचा आभास न आणता तुम्ही घरं बांधून का देत? पंजाबचं सरकार घरं बांधून देते. PM केअर मधून पैसे असं म्हणाला, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं का की याला राष्ट्रपती घोषित करा? का महाराष्ट्र राष्ट्र देत, पंजाब राष्ट्र देत नाही? राष्ट्र म्हणजे गुजरात आहे. ही आपत्ती जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं धान्य संपूर्ण देशात जात असेल तरी राष्ट्रपती का नसावी? जाऊ द्या, मी आता काही शब्द वापरत नाही. त्यांच्या ह्याचा दुष्काळ असेल तो, पण काय असेल त्याला काय शब्द लावायचं लावा, पण पहिली शेतकऱ्याला मदत करा. हो ना? नाही आता संजय राऊत यांनी जी माहिती दिली PM केअर फंडाला महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडनं आणि सगळ्यांकडनं, तेव्हा खासदारांनी सुद्धा PM केअर फंडला मदत केली होती. 4 लाख कोटी होती. मग त्यातले 25,000 कोटी 50,000 आज जर महाराष्ट्रातला शेतकरी मुक्त होतोय
पीएम केअर फंडाचा पैसा वापरा आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. 50,000 रुपये त्याला द्या. मी मार्ग दाखवतोय त्यांना. म्हणजे मी स्टिकर आहेत ते बदलले गेले. स्थानिक आपत्ती फायद्यासाठी चालले का? नक्कीच आहे. पीक विमा हा एक धंदा झालेला आहे त्यांचा कंपनी, आणि याचा सुद्धा जबाबदार कंपन्यांना एकदा मागे आम्ही विचारला होता, तसा आम्हाला विचारावं लागेल, कारण त्यांनी निकष बदलले. पीक विमा नाही तर कामाला कधी येणार तुम्ही करताय. म्हणजे बाकीचे सरकारने म्हणजे जनतेचाच पैसा त्यांना दिलेला आहे. सर, राज्यानं सरसकट कर्जमाफी केली नाही. जे बोलायचं ते बोलले ते केंद्र ऐकेल ना. ठीक आहे, सगळ्या धन्यवाद. जय महाराष्ट्र.